70,000 कोटीचा घोटाळा काढणारे संध्याकाळी लगेच जमा होतात। एका खांद्यावर गदा आणि एका खांद्यावर विणा घेऊन जाणारे लोक आहेत। सगळ्या पिंपरी चिंचवडकरांना माहिती आहे 91 ला या शहरामध्ये आलो। कशाला आला तुम्हाला अख्ख्या महाराष्ट्राला माहिती आहे। मी जर कुणाचं ठरवलं तर त्याचा कार्यक्रमच करतो। अरे तू कार्यक्रम करतो तर आम्ही काय बांगडे घातलं? आमच्या देवा भाऊचे आहेत, आमच्या सगळ्यांच्या लाडक्या बहिणी आहेत, आमच्या लाडक्या बहिणी आहेत या। अरे हेच कार्यक्रम करतील तुझ्या, तू बाकीच्या कार्यक्रमाच्या नादी नको लागू आमच्या। त्यांचं ऐकून घेतात, गप बसतात आणि ज्याला इशारा द्यायचा त्याला कळालं की देवा भाऊ आता काहीतरी करणार आहे की संध्याकाळी 70,000 कोटीचा घोटाळा काढणारे संध्याकाळी लगेच जमा होतात। इकडला घोटाळा काढणारे लगेच जमा होणार आहे। मला प्रश्न पडतो 91 ला इथं आले तेव्हा काय परिस्थिती होती? मला तेव्हा खासदार मला वाटतं संभाजीराव काकडे, तुम्हाला सगळ्यांना माहिती असतील, लालासाहेब असं काकडे परिवाराचं जे साम्राज्य होतं ते तुम्ही सगळ्यांनी पाहिलं असेल मला वाटतं। आणि त्यावेळेस ह्यांचं काय साम्राज्य होतं ते मी सांगायची गरज नाही, इतिहासाला माहिती आहे तुम्हाला सगळ्यांना। आता माझा हिशोब सांगताना त्यांनी एक चूक केली, काही दाखवलं नाही। आता 40 साखर कारखाने, 40 साखर कारखाने, बरं यांच्या घरात कोण सहकार मर्चीत नव्हता ना? यांच्या कधी कुठल्या एका शेतामध्ये 10 एकरामध्ये 100 कोटीचं धान्य पिकवलं जातं। असली कुठली शेती यांची? आम्हाला दिली आहे तिथं आम्ही नदीच्या शेजारी आहे पाहुणाच्या, आम्ही 5-5, 2-2 एकरामध्ये 10-10 कोटी कमावले असते। 40 कारखाने यांचे। जरंडेश्वर कारखान्याचे जे चाललंय होतं त्या कारखान्याच्या संदर्भात तिथले जे खातेदार आहेत त्यांना जाऊन विचारा, तो जरंडेश्वर कारखाना यांनी कसा घेतला, तो कसा घेतला तो यांना विचारा। आणि नेहमी नम्रता ही आमच्या पिंपरी चिंचवडकरांच्या तो अंगातला एक मोठा गुणच आहे। कारण पिंपरी गावामध्ये संप्रदाय पण आहे, खुलती पण आहे। संप्रदायातली लोक पाया पडतात, माऊली माऊली। आमच्यासारखी तालमीतली पोरं वरिष्ठ पैलवानांच्या वस्तादांच्या पाया पडतात, ही नम्रताच आहे आमची। पण नम्रता आमच्याकडे असल्यामुळं जसं संप्रदायामध्ये विणा हातात असते तशी आमच्या हातात ती उलटी केली की गदा होते। संप्रदायामध्ये विणा आहे तर पैलवानाच्या हातात गदा आहे। आम्ही दोन्ही एका खांद्यावर गदा आणि एका खांद्यावर विणा घेऊन जाणारे लोक आहेत। ज्याला संप्रदायातनं समजत नाही त्याच्या डोक्यात आम्ही गदा घालतो। आणि आता ही गदा घालायची वेळ आलेली आहे। ज्याला कुणाला वाटतं हे पिंपरी चिंचवड शहर मोठं होत असताना तिथं आपल्याला चांगल्या सुखसोयी दिल्या पाहिजेत। बरोबर जी प्रमुख लोक होती त्यामध्ये या गावचा स्वाभिमान महापौर स्वर्गीय भिकू वाघेरे पाटील हे सुद्धा होते। अशी भरपूर नावं आहे या शहरामध्ये ज्यांनी इथे येऊन भाषण केलं, त्यांच्या आडनावाला मोठं केलंय। मी सगळ्या पिंपरी चिंचवडकरांना माहिती आहे 91 ला या शहरामध्ये आलो। कशाला आला? कोण ओळखत होतं? 91 ला? तुमचे चुलते नसते तर तुम्हाला कुणीच ओळखत नव्हतं। 91 ला आला त्यावेळेस परिस्थिती काय होती त्यावेळेचे फोटो आहेत, दाखवू का? त्यावेळेस पासून आतापर्यंतची संपत्ती किती झाली विचारलं कधी पिंपरी चिंचवड मधल्या लोकांनी? विचारलं का?
स्थानिक इथला पिंपरी चिंचवडकर जर मोठा होत असेल तर त्याला सन्मानाची वागणूक त्यांच्याकडे कधीच मिळाली नाही, कधीच मिळाली नाही. आणि मग त्यांना कदाचित असं वाटतं की इथलं स्थानिक नेतृत्व जर मोठं झालं तर त्यांच्याकडे कोण जाणार नाही. याचा अनुभव त्यांना 2017 पासून आला. पाटलांना मी पहिल्यापासून म्हणत होतो, तेव्हा आम्हाला पण म्हणत होतो, चला माझ्याबरोबर, चला माझ्याबरोबर, चला माझ्याबरोबर. पण ते एक नामदेव महाराजांचं मला वाटतं एक उदाहरण आहे. ते चंद्रबागेत आंघोळ करायचे, बाहेर आले की एक तिथं असाच माणूस बसला, तो सारखा त्यांच्यावर थुकायचा. ते परत जायचे, आंघोळ करून यायचे. असं 20-25 वेळा झालं. आणि मग त्यांनी त्या थुकणाऱ्या माणसांनी त्यांना विचारलं, महाराज मी एवढा वेळ थुकलो, तुम्हाला वाईट नाही वाटलं का? अरे म्हणले, तू माझ्यावर जेवढ्या वेळात थुकला तेवढ्या वेळा मला चंद्रभागेचं दर्शन करायला भेटलं. अशा स्वभावाचे मामा माझा सांप्रदायिक आहे. आज तर मी नवीनच रूप पाहिलं, बघू मग हाताला हात काय करायचं ते. हाच जर 2014ला म्हणले असते मामा दोन्ही, तर आज अजून मोठ्या पदावर असते, अजून मोठ्यावर. पिंपरी चिंचवड महापालिकेची निर्मिती झाल्यानंतर पिंपरी हे नाव पहिलं आलं. तुम्हाला अख्ख्या महाराष्ट्राला माहिती आहे, मी जर कुणाचं ठरवलं तर त्याचा कार्यक्रमच करतो. अरे तू कार्यक्रम करतो तर आम्ही काय बांगडे घातलं? अरे आमचे या रणरागिणीच तुझा कार्यक्रम करतील. या आमच्या लाडक्या बहिणी आहेत. लाडक्या बहिणींच्या नावावर मतदान मागताना या लाडक्या बहिणी आमच्या देवा भाऊच्या आहेत, आमच्या सगळ्यांच्या लाडक्या बहिणी आहेत, आमच्या लाडक्या बहिणी आहेत या. अरे हेच कार्यक्रम करतील तुझ्या, तू बाकीच्या कार्यक्रमाच्या नादी नको लागू आमच्या. महाराष्ट्रातील सर्व बातम्यांचे विश्वासार्ह व्यासपीठ, सकाळच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा. तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका.